सर्वप्रथम सर्वांचे आभार, तुम्ही इतक्या शॉर्ट नोटीसवर आलात. आज आपण पूर्ण भारतात जी लाईट बिल वापरतो ती सर्वात महागडी आहे. तर ती लाईट बिल महागडी एवढी असल्यामुळं आपण त्याचा पर्याय म्हणून सोलार बसवतो. ते सोलार बसवण्यासाठी त्याला सबसिडी म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट कडून तुम्हाला सबसिडी सुद्धा भेटते आणि त्याचा प्रोत्साहन म्हणून त्याला लोन सुद्धा बँकेकडून भेटतं. तर एवढं सगळ्या गोष्टी सगळीकडून चालत असताना MSEDCL ना एक तुगलकीत निर्णय दिला आहे की तुम्हाला जो लाईट बिल तुमचं 12 महिन्याचं त्या सरासरीप्रमाणे सोलार बसवता येईल, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्राचं बसवता येणार नाही. त्यामुळं त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही हे निषेध व्यक्त करत आहोत आणि ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत. आमची पुढची भूमिका अशी राहील की हे निर्णय जोपर्यंत वापस घेणार नाही तोपर्यंत आम्ही तर लॉग इन करत नाही आहोत आणि नवीन ऍप्लिकेशन करणारच नाही. कारण महाराष्ट्राला त्यांना एक नंबर करायचं म्हणतात आणि इकडे आम्हाला असं निर्णयाला समोर जावं लागत आहे. त्यासाठी ऍप्लिकेशन करणार नाही आणि काहीच नाही. त्यांना महाराष्ट्र आता 2 नंबरला आहे, तर त्यांना काही दिवसात आम्ही न ऍप्लिकेशन केल्यामुळे त्यांचा इम्पॅक्ट त्यांचा दिसेल आणि आम्ही ह्याचं आंदोलन मुंबई परत प्रकाशगड जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. आणि हे याच्या व्यतिरिक्त नाही ऐकलं तर आम्ही कोर्टातही जायची तयारी आहे. आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत आणि CE साहेबांना सुद्धा इथल्या अण्णाभाऊ साठे चौकात CE साहेबांना निवेदन देणार आहोत.